नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे गौरी गणपती स्पेशल पटकन आणि झटपट होणारी कुरकुरीत अशी चकली पाहणार आहोत। या अगोदर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड आहे, पण ही चकली पटकन आणि झटपट कशी बनवायची ती पाहूया। त्याच्यासाठी 1 कप डाळ, 2 कप पोहे घेतलेले आहेत। याला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेऊया। याची पावडर आता आपल्याला चाळून घ्यायची आहे। चाळताना याला व्यवस्थित चाळून घ्या, म्हणजे याचा एखादा मोठा कण असेल तर तो आपल्या पिठामध्ये जाणार नाही। त्याच्यासाठी याला व्यवस्थित चाळून घेऊया। आता इथे पीठ आपले चाळून झालेले आहे। ज्या कपाने आपण इथे पोहे घेतले होते त्याच कपाने इथे 2 कप तांदळाचे पीठ घेऊया। तर इथे तुम्ही रेशनच्या तांदळाचे पीठ घेतले किंवा रेडीमेड भेटते ते पीठ घेतले तरी चालेल। आता याला व्यवस्थित मिक्स करूया। याच्यामध्ये 2 चमचे जिरे पावडर, 1.5 चमचा हळदी पावडर, इथे 2 चमचे ओवा घ्यायचा आहे, 1 चमचा जिरे घ्यायचे आहे, गरम मसाला घ्यायचा आहे, लाल मिर्च पावडर घ्यायची आहे, 3-4 चमचे इथे तीळ घ्यायचे आहे आणि 3 चमचे मीठ ॲड करायचे आहे। आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण ह्याला मोहन घालेल तेव्हा मोहन व्यवस्थित त्याला बसले पाहिजे। आता इथे पीठ व्यवस्थित चोळून मिक्स झालेले आहे। तर इथे कडकडीत 2 चमचे गरम केलेले तेलाचे मोहन घातले आहे। आता हे मोहन आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हात लावू नका, गरम असल्यामुळे हाताला चटका बसेल। थोड्या वेळ तुम्ही चमच्याने हलवा, त्याच्यानंतर तुम्ही हाताने हलवा। आता याला व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचे आहे। तोपर्यंत याला मिक्स करायचे आहे जोपर्यंत जेव्हा आपण याला हातामध्ये पकडू आणि दाबू तेव्हा छोटासा एक गोळा तयार होत नाही, तोपर्यंत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मी इथे तुम्हाला दाखवते असा गोळा। आता हे आपले पीठ व्यवस्थित रेडी झाले आहे। तर इथे मी कोमट पाणी घेतले आहे। जेवढे आपल्या हाताला सहन होईल एवढे गरम पाणी घ्यायचे आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे। याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होत नाही आहेत, का तर इथे आपण पीठ वाफवलेले नाही। आता गोळा व्यवस्थित असा सैलसर तयार झालेला आहे। तर याचा एक छोटा गोळा काढूया, त्याला असा व्यवस्थित लंबोळ्या आकारमध्ये काढून घेऊया आणि आता याला आपल्याला चकली मेकरमध्ये भरायचे आहे। तर याला मी सगळे जॉईंट करून ठेवलेले होते। आता मेकरमध्ये ह्याला जेवढे बसेल तेवढे पीठ तुम्ही याच्यामध्ये भरून घ्या, म्हणजे आपल्याला इथे जास्त 8 ते 9 चकल्या एका ह्याच्यामध्ये आपण काढू शकतो। आता साईज कमी जास्त असेल तर त्याच्यानुसार कमी जास्त चकली होतील। तर ही चकली व्यवस्थित बनवून तयार होती। सुरुवातीला थोडी तुटल्यासारखी वाटली, पण पीठ जर व्यवस्थित मुलायम झालेले असेल तर चकली तुटत नाही आहे आणि ही चकली कमी तेल पिते, जास्त तेल ही पित नाही आहे आणि कुरकुरीत होती। तुम्ही ही गौरी लक्ष्मीसाठी म्हणजेच आपल्या गौराईसाठी ही तुम्ही नक्की बनवू शकता। खूप छान बनवून तयार होते। आता इथे मी तुम्हाला दाखवते। सुरुवातीला मी 4च चकल्या काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती काटेरी आलेले आहेत। आपल्या चकलीला काट आले की आपली चकली दिसायला खूप छान सुरेख दिसते, खायलाही खूप छान लागते। त्याच्यामुळे इथे तुम्ही अशी चकली नक्की एकदा ट्राय करून पहा। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता तुम्ही पाहू शकता इथे गॅस चालू केलेला आहे। गॅसवर कढई ठेवून मी त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवले होते। आता ही चकल्या एका उलताडीच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने सोडल्या आहेत की ते तुटू नये। तर इथे मी सुरुवातीला 4च सोडलेले आहेत। आता या चकल्या तोपर्यंत अशाच तळून द्यायच्या, त्याला टच करायचं नाही जोपर्यंत त्याच्या हलकासा ब्राऊन कलर येत नाही। आता इथे हलका ब्राऊन कलर आला की चमच्याच्या सहाय्याने फक्त तुम्ही पलटून द्या। आता इथे तुमची चकली व्यवस्थित तळायला सुरू झालेली आहे। तर चकली कशी तळलेली समजते, तर जेव्हा हे बुडबुडे येतात ना तेव्हा जेव्हा बंद होते किंवा कमी होते तेव्हा तुम्ही समजा की तुमची चकली तयार आहे। आता आपली चकलीसुद्धा इथे तयार झालेली आहे। त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। मी इथे जाळीमध्ये काढून घेत आहे, म्हणजे याच्यामध्ये एक्स्ट्राचे जे तेल आहे ते साईडला जाईल। तुम्ही पाहू शकता सगळ्या चकल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत। मी इथे तुम्हाला फोडून दाखवते किती कुरकुरीत झालेली आहे हे पहा। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। धन्यवाद।